आता तुम्ही म्हणाल हा हसतो का, कारण किस्सा तसाच आहे. आकाश सोबत रात्रीला फोक आख्यान बघितला आणि महाराष्ट्राच्या लोककलेची आठवण झाली. लोककला जी महाराष्ट्रातल्या गावातल्या माणसांनी जिवंत ठेवली, ती माणसं आजही गावातच असतात आणि त्याच माणसांना भेटण्यासाठी मी निघालो. पण्याला सोडून दिल्याबद्दल नाश्ता चारला आणि त्यानंतर बसमध्ये बसून भंडाऱ्याची वाट धरली. इथे सौरभ भोसले यांचा स्टँडअप कॉमेडीचा शो होता. गणेशच्या रूमवर जाऊन पेटपूजा केली. नंतर शोच्या ठिकाणी पोहोचलो. बरीच मंडळी आली होती आणि नंतर शो हाऊसफुल झाला. भाऊने 2.5 तास मनसोक्त हसवलं, खेळवलं आणि विचार करायला भाग पाडलं. शेवटी सगळ्यांसोबत त्यांनी फोटो काढला आणि मग आम्ही सुद्धा त्याच्यासोबत फोटो काढला. शो मध्ये आलेली आमची मित्रमंडळी भेटली. नंतर लाल परीने गावाची वाट धरली. हा तोच गाव ज्याचा सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता. मी हसतो आहे कारण मोबाईलचा असा सुद्धा वापर करता येऊ शकतो हे आज मला कळलं. गावच्या फाट्यावर पोहोचल्यावर आम्हाला घेण्यासाठी हरीश एका हाकेवर आला. लहानपणी संत्री गोडी खाल्ली नाही असा माणूस या पृथ्वीवर नाही. क्या बात कर रहे हैं? हे जरा जास्तच वाटते ना, पण बालपणीची आठवण झाली एवढं मात्र नक्की. नंतर आईने आवडीची पुरणपोळी बनवली आणि तिचा आनंद घेतच होतो.